सर्व पदाधिकारी मामाजी, सर्व वानर सेना, उपस्थित सर्व संत श्रोते, माता भगिनी, बाप भाऊ या सर्वांना अभिवादन करून आपण आपल्या सेवेला आरंभ करू. ओम नमः पार्वती. भगवान श्री कृष्ण याने लहानपणावर निवडता नानपणानंतर लुगडता बाळपणाची फुली मी अजानवी सृष्टी केली. लहान वयामध्ये 12 दिवसाच्या आत अनेक दैत्यांचा नाश भगवान श्रीकृष्णाने केलेला. 12 दिवस झाल्यानंतर भगवान वर्गाचार्य यांनी भगवंताचा नामकरण विधी केला. सर्वांना आकर्षित करणारा म्हणून श्रीकृष्ण आणि अति बलवान असल्यामुळे बलराम अशा प्रकारे नामकरण विधी केला. सर्व गोपिकाने भगवंताला पाळण्यामध्ये घातलेला आहे आणि सर्व पाळणा म्हणतात. आपली आपली पुस्तकं काढा. 178 पान. 8वा अवतार कृष्णाचा झाला. बंध मुक्त केले आई बापाला. बाळासी पाहुणी हर्ष उजाला. आनंदाने कंठ दाटून मला जो बाळा जोडे जो. काही सुचेना त्या आई बापाला. देवकी बोलली वसुदेवाला. कळेल ही वार्ता त्या दुष्ट कंसाला. कोठे लपवावे आता बाळाला. तेव्हा हरीने मार्ग दाविला जो बाळा जोडे लोणी घेतले तेव्हा बाळाला. देवकी मातेशी गैवर आला. काना आला हो माझ्या सणाला. पान करू आता कोणाला जो बाळा जोडे जो. वसुदेव बाळ घेऊन गेला. यमुना मातेला पूर हो आला. मंद मंद मेघ वर्षू लागला. यमुना माईला पूर हो आला. ईशानी बाळा पण धरिला जो बाळा जोडे
यमुनेचा पूर वाढू लागला. जाणून देवाने चरण सोडिला. जाणून देवाने चरण सोडिला. दर्शनाचा लाभ यमुनेशी झाला. दर्शनाचा लाभ यमुनेस झाला. यमुना माईने रस्ता होदिला. जोवाळा जोरे जो. यमुना माईने रस्ता होदिला. जो बाळा जोरे जो. वसुदेव गेले तेव्हा गोकुळी. वसुदेव गेले तेव्हा गोकुळी. बाळ यशोदेच्या जवळी ठेविला. बाळ यशोदेच्या जवळी ठेविला. उचलोनी भेटले योग माईला. उचलून घेतले योग मायेला. वसुदेव गेले तेव्हा मथुरेला. जोवाळा जोरे जो. वसुदेव गेले तेव्हा मथुरेला. जो बाळा जोरे जो. गोकुळेच्या नारी करते गलबला. गोकुळीच्या नाई करती गलबला. नंद यशोदेशी पुत्र झाला. नंद यशोदेशी पुत्र झाला. मंगलवाद्यांचा गजर केला. मंगलवाद्यांचा गजर केला. चला बायानो नंद घडला. जो बाळा जोरे जो. चला बायानो नंद घराला. जो बाळा जोरे जो. 10व्या दिवशी 10वा रंग. 10व्या दिवशी सगळे म्हणा. 10वा रंग. गोपी गवळणी झाल्या त्या रंग. गोपी गवळणी झाल्या तदंग. पाहुणे बाळाचा सावळा रंग. पाहून बाळाचा सावळा रंग. गोपी बाळावरी शिंपे ते रंग. जो बाळा जोरे जो. गोपी बाळावर शिंपीचे रंग. जो बाळा जोरे जो. 11व्या दिवशी मणी सुंदरा. 11व्या दिवशी मने सुंदरा. गोकुळामध्ये गुड्या उभारा. गोकुळामध्ये गुड्या उभारा. बोलवा सोनार आपुल्या घरा. बोलावा सोनार आपुल्या घरा. बाळाला सोन्याचे दागिने करा. जो बाळा जोरे जो. बाळाला सोन्याचे दागिने करा. जो बाळा जोरे जो. 12व्या दिवशी वाजे चौघडा. 12व्या दिवशी वाजे चौघडा. गोपी गवळणीने भरला हो वारा. गोपी गवळणीने भरला होवाळा. यशोदा मातेचा जीव थोडा थोडा. यशोदा मातेचा जीव थोडा थोडा. खरा लिंब येऊन नारळ फोडा. जो बाळा जोरे जो. पुत्रा लिंबाला जो बाळा जोरे जो. 13व्या दिवशी केली आरास. 13व्या दिवशी केली आरास. आरसेला लिहिले रंग महारास. आरसे लागले रंग मारास. संतांची दासी सांगे सर्वास. संतांची दासी सांगे सर्वास. श्रीकृष्ण नाव शोभे बाळास. जो बाळा जोरे जो. श्रीकृष्ण नाव शोभे बाळास. जो बाळा जोरे जो. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण राधा. गोपाल कृष्ण राधा कृष्ण गोपाळ 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 कृष्ण राधा कृष्ण गोपाल कृष्ण भगवान भगवान की जय. ओम नमः पार्वती पते हर हर महादेव.
करत असताना चोऱ्या करू लागले, लोण्याची चोरी करू लागले. भगवंताच्या घरी कमी होत. भगवंताच्या घरी म्हणजे नंद बाबाच्या घरी 9 लाख गाई होती. दही दूध लोणी तूप कमी होतं, हौद भरले होते, हौद. मग भगवान लोण्याची चोरी करता आहे. लोणी म्हणजे चित्त. चित्त चोरी हेले नंदाच्या नंदनी, चित्त चोरी हेले नंदाच्या नंदनी. भगवंताने काय चोरलं? चित्ताला काय उपमा आहे? मृदुसभाय नवनीत कैसे सज्जनाचे चित्त. आपल्या भक्ताचे चित्त कोणीकडे जाऊ नये म्हणून भगवान आपल्या भक्ताचं लोणी म्हणजे चित्त सोडतात. अशा प्रकारे भगवान खोड्या करता आहेत, चोऱ्या करता आहेत. गोपिका निमित्त मात्र येऊन यशोदेला गाढाणं सांगतात. गाढाण्याच्या निमित्ताने भगवंताचं दर्शन व्हावं, या निमित्ताने त्या गाढाणं सांगायला येत आहेत. यशोदा अशा प्रकारे दुर्लक्ष करते. आपल्या बाळाच्या खोड्या शेजाऱ्या पाजाऱ्यांनी सांगितलं तर आईला खरं वाटत नाही. तेव्हा एक गवळणमध्ये तिला काय सांगितलं, त्याला ये म्हणा माझ्या घरी. आपल्याला आता आवड घ्यायची 2-3 दिवस राहिले म्हणून मी फार लांब होत नाही, नाहीतर खोड्या सांगायला मला फार दिवस लागतात. तेव्हा त्याला म्हणा माझ्या घरी ये, तुझं तंगडं मोडून नाही हातात देईल तर मग काय. भगवंताने ते ऐकलं. भगवंताने आज तुझ्या घरी येणार आहे मी, लक्षात ठेव. हो, पूर्वीचे दरवाडे यायचे ना, ते वेशीवर लिहायचे आमच्या घरी आज येणार होता. तसं भगवान म्हणजे तुझ्या घरी आज येणार आहे, लक्षात ठेव. जरा सावधान. ते म्हणजे तू येत ना खरं, मी पाहते तुझ्याकडे. झालं. भगवान चक्रा मारत होते रस्त्याने. लहान आहे भगवान, गोपाळ बरोबर आहे, चक्रा मारत आहे. ती काठी घेऊन बसली होती बाळ. त्याला येतर म्हणावं, त्याला येतर म्हणावं, त्याला येतर म्हणावं. काठी आपटीत बसली. डोक्यावर बसलो. दिवसभर कामं करायची, रानातले घरातले, दूध दुग्ध पाहायचं, सर्व मथुरेला जायचं, बाजाराला. काठी तरी आपटीत कोहार बसणार. जेमतेम कसं तरी 12 वाजले आणि ती काठी उशिरा आपटायला लागली, कारण डोळे झाकायला लागले. दुखल्या खाऊ लागली. दुखली आली की काठी सैल पडायची, जागी झाली की आपटायची. शेवटी म्हातारा म्हणलं आगे केव्हा बसती झोप, तुम्हाला काय काळजी आहे. फक्त येणार तिकडे बघतच जातात. आम्ही डोळे कशाला जाते, सारखी काठी आपत नाही. आता तर 10 मिनिटांनी आपटायला लागेल. सारखी आपट ना, तुम्हाला काय दिवसभर मला काम करावं लागतं, मग झोप ना. आता तुम्ही म्हणताच तर झोप. आता काही तो येत कोण नाही. मग ती उठली आणि म्हातारा जवळ जाऊन झोपली.
आता जागली होती 12 वाजता, अशी गाढ झोप लागली. आणि मग हा बाबा आला, हळूच आला. पण आला तर दहीदूध खाऊन जावं नाही. आपली गाढ झोपली होती, त्याला होती दाढी, आणि तिने काही बापकट केली नव्हती. तिला होती वेणी, आणि त्या दाढीची वेणीची आणि गाठ बांधली. तिने काही सांगितलं, कोणी काही सांगितलं, प्रत्येकाचं सांगण्याची पद्धत वेगळी आहे. असं म्हणतात, कोणी मुंगूस सोडलं मरीत लोकांचं, आणि भगवान निघून गेले. वळवळला कारण मुंगूस ते जागे झालं नको, झटका बसला. वेळ आगा म्हणलं की तुला कळतं की नाही? वय झालं तरी सोय आली नाही. तिला वाटतं म्हातारा का ओरडत होती, म्हणून ती उठली. आवा म्हणली काय अक्कल का नाही? या वयात माझी बेणी वाढता. त्यांना म्हटलं काय भांडण म्हणतो, गाडी ओढतेस, ती म्हणते वेणी ओढतेस. म्हणून तिचा अंदाज होता काय. त्यांनी चापून बघितलं, काय अक्कली नाही तुला, एवढं वय झालं, गाठ कशाला बांधली? तुला म्हणली मी कशाला गाडी बांधली, पहिलीच बांधली होती. तुम्हाला आठवत नाही का? आता कशाला गाडी बांधायची कोणी, ती काही सुटत असते. आता दाढीची येण्याची असं होय, मला वाटलं. बघ ते आता तुम्ही मारली का? म्हणजे कशाला मारी? येण्यासारखी बोलली काही मी वेळी झाली, आणि गाठली मांडली तुम्ही. अहो मी नाही. बरं जाऊन द्या, सोडायचे प्रयत्न करा. सोडिता सुटे ना, तोडिता तुटे ना. आता काय करावं? मग म्हणजे काळीची पिठी आनंद जाळीत बघ. ते म्हणजे तुमची दाढी जळा नका, पण माझे सौभाग्याचे केस जाळायचे हो नाही. अगं म्हणलं ते काही का जाळणं म्हणलं, पण काळीची पेटी ते घेऊ. तर ते म्हातारी होती उंच अशी, आता आजही आहे काही डोळे. म्हातारी होती उंच आणि म्हातारा होता तुझ्या, ते असं लटकायचं. तरी चाललं. आता वाकून तरी का वाचा काय, जरा वाकून टाक सरा काय म्हटलं ना, तो वाकून तरी का वाचा. आता असं जर का वाटतं, आणि ते असं चाललं की लटकायचं, जोके खायचं. मात्र तुम्हाला आगा मी म्हणे कधी जोका खेळा लागतो, पण जिंकलं वगैरे. मग आता खेळा काय. तेव्हा अशा प्रकारे बघायला गेले. काळीची पेटी सापडली, काड्या सगळ्या उडवल्या, पण ते आग काही लागला. तो म्हणलं सुरी तरी बघ. आता काय बघ म्हटल्या, माझी आई पडली सगळी. तुम्ही झोका खेळताय, कधी खेळला नाही ना. झोका खेळतो काय नाही. आज तू उंच असल्यावर मी टांगल्या जाते. तू उंच असल्यामुळे अगोदर बघता येत नव्हतं काय, आता कळलं काय? आता म्हणलं तसं नाही. आता प्रसंगांती त्याला काय कळायचं आणि त्याचं काय बघायचे, व्हायचं ते होत असतं. त्याचा काय आता विचार करायची वेळ आहे का? सुरी बघ. चापून चापून सुरी बघितली का, तुमची डाळी कापून द्या, वेळी नको काप. मग त्याने ती सुरी घेतली, सुरी मुंडली, पण ते काही कापा ना. काय करावं आता, काय करा. कोणी केलं असेल असं
आणि म्हणजे कोणाला माहिती कोणी केलं असं तू काय म्हणलं काय कृष्ण हा म्हणलं काय म्हणले वेळ भेटायला काय कशाला म्हणले म्हणले खरं नाही काय म्हणले तू माझ्या घरी तर ये नाही तर तंगड म्हणजे हातात देईल त्यांनीच केलं आता त्याच्याकडे गेलं पर्याय नाही आता ते राहत होते माळीवाड्यात आणि कृष्ण होता दिल्ली घेतलं असं मेन रोडने हे वरात लोकांनी सांगे वाटलं बघितलं काय भांडवली मग तरी पहाटे उठून सकाळ रांगोळी घालायची आहेत का नाही आतमध्ये मला दान कसं तरी दान उघडलं की ही गर्दी आता निघाली वरात पण ते असले चांगलं झालं चांगलं म्हातारीने नीट चाला वाकडं चालावं तर कसं काय चालेल मग काटते हे आरडायचे त्या अरे मी येतो तुम्हाला काय झालं रे काय झालं म्हणजे आम्हाला मजा वाटते पोरच ते असं करत गेले यशोदाबाईचा यशोदे हे यशोदे यशोदाबाई काय म्हणले यशोदाबाई आले परिवार कृष्णा तू बघितलं चांगलं असेल मला म्हणते काय तंगड्या मोडून हातात घे ए बाबा कृपा कर रे आता एवढी फटीची कमी झाली नाही काय कर कृपा तुम्हाला बरे असेल ना मध्ये बघायची लोक आणि कशाची मजा आमचा जीव चालला इतक्या लांबून कसे आलो ते आम्हालाच माहिती सगळे पोरं आरडतात करणी बी आरडतात म्हातारी बी आरडतात हे आमचं सोंग पाहून आमचं काय आहे सोंग आहे कर कृपादृष्टी भगवंताने कृपादृष्टी केल्याबरोबर ती गाठ सुटली अशा प्रकारे भगवान खोड्या करत होते एक जवळ आली एवढ्या घाईत म्हणजे कसं झालं अहो म्हणजे मी काल म्हटलं त्या ये माझ्या घरी त्यामध्ये म्हणून ते आपल्या घरी काय म्हणणं का त्याला काय म्हणायचं तुला त्याला ये तर म्हणा आता तुम्ही जिरवायची काय ये तर म्हणा तुला म्हणलं बोलून काही तेव्हा आवतच ना बडी एवढं नाही आली अगदी एवढं का असं ना पण तो त्रास होतोय ना नाही ये म्हणा त्याला बघा ना मी भगवान म्हटले बरं उद्या तुमच्याकडे तुला म्हणतो झालं अशा प्रकारे भगवान दुसऱ्या दिवशी गेले मध्यरात्रीला गेल्यानंतर ती गाढ झोपली होती हळूच हात घ्यायचा लहान येतो कधी उघडली दाराच्या आतून गेला आतमध्ये लोण्याचं मडकं घेतलं बसला खात आवाज तुला वाटलं मांजर कोणा माझं म्हणलं मांजर घेत कसं आहे मांजर झाला अशा प्रकारे तिसऱ्याने आवडलं ते म्हणजे आता उठा आणि बघावं लागेल हळूच उठली आणि गिरीचा हळूहळू पकडला मुद्दे मला सुद्धा पकडला नापुकाने वांगे सोडून तुझी आई ना चाल चाल तुझ्याकडे पकडलं बघून
असा हात धरला भगवंताचा आणि चालली घेऊन सगळे पोरं जमले. ते म्हणजे कसं चाललं रे, काय म्हणले, काय म्हणले, काय तुम्हाला करायचंय पंचायत घेऊन कृष्णाला घेऊन चाल. काय येडी काही कृष्ण येऊ हा तेव्हा दिसायचा पोर आणि हिला दिसायचा कृष्ण. ते म्हातारे कुठे चालली तू पोराला घेऊन भांडण झाले काय सुनाची ते. अरे काय यायसारखं बोलतरी काही. अरे भांडण नाही बाबा, तुम्ही जमिनी बघा ना डोळे आणि कृष्ण आहे तिला जोडे कृष्ण आणि पोराचं मुलं असं करत 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 ती दिंडी जमली असते. जास्त ती म्हणायची कृष्ण आहे आणि पोरं म्हणायचे तुझा मुलगा आहे. रस्त्याने जाता जाता का मला हात तरी ढेला सोड, ते पोरग करत होतं ती दिंडी तिथे ते पोरग होतं. तेव्हा तसं होतं कृष्ण, तिने हात घेतला सोडला, आता दुसऱ्या हातात धरायची की त्याला पुनवलं तिचा त्याचा हात दिला तिच्या हातात की धो भगवान गेला मी चढे शिवाय त्याला बरं येतं. अगं आई म्हणलं मी आहे ना, काय तू ये येण्यासारखं बोलतो काही. आई मी आहे, तुझ्या आईला आई म्हण. अगं म्हणलं मी आहे, काय म्हणतो आई मी आहे, तुला काय लाज वाटते की नाही. अगं कसं द्यायचं लोणी खायला, मी लोणी खाल्लंच नाही. खाल्लं नाही म्हणजे मी पकडलं स्वतः, तू पकडलं स्वतः, तुम्ही लोणी कधीच खाल्ली नाही. चल ना तुझी आई काय, आता माझी आई तूच आहेस, तुझ आहे माझी आई. माझी आई तर लाज वाटते काय म्हणे, तुझ्या आईकडे तर येऊन चालले ते काय पद्धत येऊ. ते वळीत वळीत तिने पाहिले की कृष्ण दिसत. पोरांना सगळं मूळ पाहिजे. असं करत 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 फक्त जोडले आता खूप आहे. त्या आईकडे येते आता बघ तुझ्याकडे डोळे खातं काय, तुझ्या घरी काय काही पडले काय, वारे वाशे आणा. तू म्हणलं असं काय मूर्ती पावत मलाच बोलत टाकून, मी तर काहीच नाही केलं. यशोदे ए यशोदे, यशोदा पहिले वाटून आता कोण आली. यशोदा कृष्ण कळेव पाहिलं, कृष्ण कळेव हा कोण तू कधी आला. अगं मला सकाळपासून तुला म्हणते मला सोड मला सोड मला सोड, आणि मला घेऊन चालली. कृष्ण कुठे काय बाई काय झालं, काय काही नाही म्हणजे काही नाही. आता काय बोल, आता काही भांडण झाली का पोराचे पोरीचे कसे, आता काय बोलेल तुझं. आईस्क्रीम झाली डोळी म्हणला फक्त आपल्या गोकुळामध्ये कोणी कोणाचं मालक नाही. त्या बाबांनी त्याला ताप दिलाय, गोकुळ नदी तर आलंच नको. जेव्हा आपलं सासरवाडी मग त्यांनी सगळं सामान गाडीत भरलं निघा. त्यांनी पाहिलं असे जर मी घेऊन गेली तर मी तर कोण जाईल. बस जाऊ गेला गाडी घेऊन, बायको मागं बसलेली आहे. जंगलात गेली, आता उन्हाचे दिवस आहे, त्याला अशी तहान लागली अशी तहान लागली. अहो म्हणजे मला फार तहान लागली, पाणी तरी आणा, मरायला लागले. तोंड कोरडं पडले सगळे. तुम्ही मागही बघायला तयार नाही. त्यांची गाडी केली उभी जंगलात उभी केली आणि चरबी घेतली. गेलं पाणी बघायला. लक्षात ठेवायला गाडीकडं जाईल, कोणीकडे गाडी नाही जायची म्हणजे मी आहे. गेलं त्याच्यात पाणी सापडलं लवकर आला भरला. भगवान आले आणि त्याचं रूप घेऊन आले, बसले गाडी पाणी घेऊन आले. ते पाणी तुला ताण लागली, ती पाणी पिली. कोणी येईल बरं का लक्षात ठेव.
तुम्हाला आले की चांगलाच वाटत म्हणजे बरं पण काय ताकद कोणाची यायची हा मी आहे ना बसले काठीनेच जोडी चालवा बिचारा गाडी नीट चालवा गाडी नीट चालवा म्हणजे काय रात्री जात असं काही नाही त्या बाबाच्या रूपात ती गाडी चालवते आला वचन म्हणलं कोण उपसन काय केला हा अरे गाडी घेऊन चाललाय अरे अरे कुठं चाललंय हे कुठं चाललंय हे तो म्हणाला तू एवढं म्हणजे काठीने जोडी त्याला सांगितलं कोण कोण आनंद मिळाला हे कशाला असं निघाल्या हा ये इकडे पुढं मारली काठी काय तुम्हाला आम्ही कोण येऊ कोण आहे तुमची सणा काय माझा नवरा आहे कोण आहे म्हणजे आता काय पण ते कोणाला कोणाचं आणि गाडी घेऊन चाललंय ते मागं तिला बोलायचं की ते बोलत नाही काठीने मारायचं असं करत 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 गोकुळात गेलो अरे ते माझी बायको माझी गाडी आहे मी माझी बायको म्हणतोस तुला काही लाज वाटते काय माझ्या नावाला गाडी हाती तू आता काय पंचवीस झाली बघ झाला असं करत 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 गाडी गोकुळात गेली कारण नंदाचं घरी गेल्याशिवाय वाद मिटायचा नाही गेले नंद बाबाचं घरी नंद बाबा आले बाहेर काय म्हणले अहो म्हणले हे माझी बायको माझी गाडी आणि हे कोण उपटसून दे माझे रूप घेऊन आलं आणि म्हणतो माझी बायको माझी गाडी नंद बाबांनी काय केलं एक खड्डा फोडला 10 फूट रुंद 10 फूट लांब म्हणजे या खड्ड्यावरून जो उडी मारी त्याची ही बात त्यांनी मारली उडी पोटा आहेस तू कृष्ण आहेस याला उडी मारता येत नाही तो याला नाही उडी मारता हा तो ते घेऊन जातो तुझी गाडी तुझी गाडी अशा प्रकारे भगवान अनंत प्रकारच्या खोड्या करतात सगळ्या गवळणी सांगती गाढाणी रात्री आला चक्रपाणी पाहून दहिलं तू पलवून फोडली अवघे गरजणी ते गबाई कोणाचे सांगावे काय तर आम्ही जातो आम्ही गोकुळ सोडून काय काय प्रकारे हा यशोदे सगळ्या गवळणी गाढाणं सांगायला आले त्या कृष्ण काय जायचं सारखा त्रास देणं बरं नाही पण आता जर त्रास दिला थोडा कृष्णा तुला रे काना तुला रे ताकीद करते कोणाच्या घरी कधी जाऊ नको राग तुझा पितानंद मारतयाचा खाऊ नको रे कोणाच्या घरी कधी जाऊ नको रे गवळ्या घरी हा बोबाट उठला माठ दयाचे फोडू नको रे कोणाच्या घरी कधी जाऊ नको रे कृष्णा तुला रे कान्हा तुला रे ताकीद करते कोणाच्या घरी कधी जाऊ नको रे आली डोळण कपटी राधा तिच्या नादी कधी लावू लागू नको रे कृष्णा तुला रे कान्हा तुला रे ताकीद करते कोणाच्या घरी कधी जाऊ नको रे सगळे गोपाळ आले लक्षात ठेव त्या त्यांच्या गावात जाऊ नकोस आले सर्व गोपाळ मिळून त्यांच्या गावामध्ये जाऊ नको रे कोणाच्या घरी कधी जाऊ नको रे पाळण्यात घालून हलवीत बसते नाना परीचा मेवा देते आता मुळी तू रडू नको रे कोणाच्या घरी तू जाऊ नको रे कृष्णा तुला रे ताकीद करते कोणाच्या घरी कधी जाऊ नको रे लक्षात ठेवू ह्या रात्रपांडे घरी गेल्यानंतर
हा मी आणतोय तो नाही गप्प बसायचे घरात डोळे झाकून. गणपती बाप्पा त्याच्या खोड्या जाऊ दे म्हणजे तुला मी 1.25 किलोचे त्या 1.25 मनाचे मोदक करेन. आपलं काय पदर द्यायचे काय. अशा प्रकारे